12 वाजलेले आहे आणि इथे आपल्या गोकुळाचा आनंद झालेला आहे, कारण कान्हा जन्माला आलेले आहे. त्यांना आंघोळ घालते, जसं आपण एखाद्या लहान बाळाला करतो तसंच पंचामृताने आधी तूप, दूध, दही, मध आणि परत मग पाण्याने त्यांना स्वच्छ करायचं. हे सगळं झाल्यानंतर एक छान स्वच्छ कपडा घेऊन त्यांना पुसून टाकायचं. जसं आपण एखाद्या लहान बाळाची काळजी घेतो तशीच आपल्याला त्यांची काळजी घ्यायची आहे. छान वाटतं, प्रसन्न वाटतं. मग त्यांना सगळे आभूषणं घालून द्यायचे, नवीन कपडे. जसं बाळाला नवीन नवीन कपडे घालतो, त्यांचं सगळं आभूषण घालून द्यायचं. छान मस्त त्यांची पाळणा सजवायचा. जसं आपण एखाद्या लहान बाळ झाल्यानंतर त्यांचं पाळणं आवडीने घेतो, छान गाद्या वगैरे आणतो, ब्लँकेट आणतो, तसंच त्यांनाही छान सगळं त्यांची बसायची जागा, त्यांना विराजमान करायची जागा, पाळणा सगळं छान असं प्रसन्नपणे डेकोरेशन करून घ्यायचं. सगळं झाल्यानंतर त्यांना त्या पाळण्यात बसवायचं. सगळ्या परिवारांनी मिळून त्यांना झोके घालायचे. त्यांना एकदम कौतुक करायचं, जसं आपण एखाद्या लहान बाळाचं कौतुक करतो ना आपल्या घरी आलेल्या. खूप प्रसन्न वाटतं. ओवाळून घ्यायचं आणि आनंद साजरा करायचा. मी घरी माखन मिश्री बनवली आहे, त्यांना छान माखन मिश्रीचा नैवेद्य लावला, पाणी पाजला आणि ओवाळून घेतलं आणि इतकं प्रसन्न वाटत होतं घरी. तुम्ही पण करून बघा, छान वाटतं. आणि लहान लेकरांना स्पेशली खूपच आनंद होतो. माझा लहान मुलगा 3 वर्षाचा, तो खूप हॅपी होता की आपल्याकडे हॅपी बर्थडे आहे, कान्हाचा हॅपी बर्थडे आहे. एकदम प्रसन्न वाटतं. राधे कृष्ण.